फिर ऊपर एब्डोमेन काटा, हाँ, फिर स्कल काटा, और फिर लास्ट में जो भी है रिप्रोडक्टिव तू ऑर्गन्स। पक्का डॉक्टर है या कसाई है? और ऐसे कोई जोक वोक भी मारते तभी या एकदम सीरियस रहते सब लोग? मारते हैं। जोक वोक भी मारते हैं क्या? कि इसके दिमाग में कुछ नहीं है? वॉटएवर जो भी साइज वगैरह जो क्या साला तुम लोग ये सब बातें करते हो? बेचारे चाचा ने नोबेल कॉज के लिए अपनी बॉडी डोनेट की है और बच्चे लोग रहे भाई चाचा का छोटा है यार। सेजल अब हम कैसे डोनेट करेंगे? हर रोज सोचेंगे हमारे नहीं कर सकता। नमस्कार मंडळी, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. तर आज आपण बघणार आहोत प्रणित मोरेचा वादात अडकलेल्या शो मधल्या लेडी डॉक्टरची पूर्ण स्टोरी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कल्पना करा की तुम्ही एखाद्या अत्यंत पवित्र आणि आदरणीय प्रोफेशन मध्ये आहात, जिथे लोकांचे प्राण वाचवणे हे तुमचं कर्तव्य आहे. पण त्याच वेळी जर तुम्ही शांतता पसरलेल्या एका अंधाऱ्या खोलीत अशा लोकांच्या मृतदेहांची थट्टा उडवत असाल, ज्यांनी विज्ञानाच्या प्रगतीसाठी स्वतःचे शरीर दान केलंय, तर ऐकायलाच किती भयंकर वाटते ना. पण आजकाल सोशल मीडियाच्या जगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचा एक धक्कादायक नमुना समोर आलाय. एका सुशिक्षित महिला डॉक्टरने एका प्रसिद्ध शो मध्ये जाऊन मृतदेहांच्या प्रायव्हेट पार्ट्स बद्दल असं काही विधान केलं, ज्याने संपूर्ण इंटरनेटवर संतापाचा भडका उडाला. लोकांनी विचारण्यास सुरुवात केलीये, ही डॉक्टर आहे की एखादी कसाई? पण इथेच खरी गोष्ट सुरू होते. हा संपूर्ण वाद नेमका काय आहे, यामागे कोणते गंभीर प्रश्न लपलेले आहेत आणि या वादळानंतर त्या डॉक्टरने काय पाऊल उचलले, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आता आपण या कथेच्या पार्श्वभूमीकडे वळूया. बिग बॉस फेम स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत असतो. त्याचे अनेक शो होत असतात, जिथे तो प्रेक्षकांशी संवाद साधतो, क्राऊड वर्क करतो. पण सध्या प्रणित मोरे एकापाठोपाठ एक येणाऱ्या वादग्रस्त व्हिडिओजमुळे मोठ्या अडचणीत सापडलाय. नुकताच त्याच्या शो मधील एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो तरुण 370 रुपयांच्या बिर्याणीबद्दल आणि एका मुलीबद्दल अत्यंत आक्षेपार्ह बोलताना दिसला होता. त्या वादामुळे त्या तरुणाला आपली नोकरी सुद्धा गमवावी लागली होती. तुम्हाला वाटत असेल की इथपर्यंत सगळं संपलं, पण नाही. हा बिर्याणीचा वाद थंड होत नाही. तोच प्रणित मोरेच्या शो मधील आणखी एक जुनी क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आणि या क्लिपमधील विषयाने तर सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्या. या नवीन व्हायरल व्हिडिओमध्ये मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेली डॉक्टर सेजल पवार नावाची एक तरुण महिला डॉक्टर दिसते. काही महिन्यांपूर्वी तिने प्रणित मोरेच्या शो मध्ये हजेरी लावली होती. शो दरम्यान जेव्हा प्रणित तिच्याशी संवाद साधू लागतो, तेव्हा ती मेडिकल कॉलेजमधील डी सेक्शन रूम, म्हणजेच ज्याला आपण पोस्टमॉर्टम रूम किंवा मृतदेहांच्या तपासणीची खोली म्हणतो, तिचा अनुभव सांगू लागते. ती अगदी हसत हसत सांगते की पोस्टमॉर्टम आणि डी सेक्शन दरम्यान शरीराचे वेगवेगळे अवयव तपासले जातात. सर्वात आधी पोट आणि कवटी उघडली जाते आणि सर्वात शेवटी प्रायव्हेट पार्ट्सची तपासणी केली जाते. इथपर्यंत तर वैद्यकीय प्रक्रियेची माहिती देणं ठीक होतं, पण त्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून कोणाचाही थरकाप उडेल. त्या महिला डॉक्टरने पुढे सांगितले की जेव्हा ते डी सेक्शन रूम मध्ये असतात, तेव्हा तिथे कधी कधी लोक मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सच्या आकारावरून आणि त्यांच्या साईजवरून विनोद करतात, त्यांची खिल्ली उडवतात. एका सुशिक्षित आणि जबाबदार डॉक्टरच्या तोंडून हे ऐकल्यावर स्वतः प्रणित मोरे सुद्धा काही क्षणांसाठी थक्क झाला. त्याने तिला आश्चर्याने विचारले की तू नक्की डॉक्टर आहेस की कसाई? तिथे मृतदेहांची तपासणी करताना सगळे लोक गंभीर असतात की असे विनोद केले जातात? त्यावर तिने अत्यंत सहजतेने उत्तर दिले की हो, तिथे असे विनोद केले जातात. हे ऐकल्यानंतर प्रणित मोरे शो मध्येच तिला सुनावले. तो काय म्हणाला माहितीये, तुम्ही लोक अशा गोष्टी बोलता. बिचाऱ्या काकांनी चांगल्या कामासाठी, विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि नवीन डॉक्टरांना शिकता यावे म्हणून आपले देहदान केले, आणि तुम्ही लोक तिथे त्यांच्या मृतदेहाबद्दल असे बोलता. यानंतर प्रणितने थोड्या उपरोधिक आणि गंभीर स्वरात विचारले की जर तिथे असे प्रकार होत असतील तर आता आम्ही आमचे शरीर कसे दान करणार? प्रणितचा हा प्रश्न केवळ त्या शो पुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या मनात निर्माण झालेला एक मोठा प्रश्न होता. जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा मात्र युजर्सचा संताप अनावर झाला. वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक, मेडिकलचे विद्यार्थी आणि सामान्य सोशल मीडिया युजर्सनी या महिला डॉक्टरवर अत्यंत तीव्र शब्दात टीका करण्यास सुरुवात केली. एका युजरने तर सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की अतिशय महत्वाचा आणि डोळे उघडणारा मुद्दा मांडला. त्याने लिहिले की जरा कल्पना करा, जर हीच गोष्ट किंवा असेच विधान एखाद्या पुरुष डॉक्टरने महिलांच्या मृतदेहाबद्दल
एखाद्या पुरुष डॉक्टरने महिलांच्या मृतदेहाबद्दल किंवा त्यांच्या गुप्तांगाबद्दल केले असते तर काय झाले असते? त्याला समाजाने तात्काळ बलात्कारी ठरवले असते, त्याला नोकरीवरून काढून टाकले असते आणि कदाचित तो आता तुरुंगात असता. पण इथे एक मुलगी असे खुलेआम बोलू शकते, मृत पुरुषांच्या अवयवांची थट्टा उडवू शकते आणि तिला कोणतीही शिक्षा नाही. पण असं का? हा दुटप्पीपणा का? नेटकऱ्यांच्या या संतप्त प्रतिक्रियांनी इंटरनेटवर एक नवीनच वाट पेटवला. देहदान करणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या मृतदेहांचा असा अवमान करणे हे वैद्यकीय नीतीशास्त्राच्या पूर्णपणे विरोधात आहे. अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. ज्या केईएम हॉस्पिटलमध्ये ती कार्यरत होती तिथेही काही यावरून मोठी खळबळ उडाली. हा वाद इतका वाढला की शेवटी डॉक्टर सेजल पवार हिला माफी मागणं भाग पडलं. वाढता दबाव आणि लोकांचा संताप पाहून डॉक्टर सेजल पवार हिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत जाहीर माफी मागितली. तिने आपल्या माफीनाम्यात म्हटले की नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप बद्दल मला बोलायचे. तो व्हिडिओ पुन्हा पाहिल्यानंतर माझ्या बोलण्यामुळे लोक इतके का नाराज झालेत आणि लोकांच्या भावना कशा दुखावल्या गेल्या हे मला पूर्णपणे समजले. हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे आणि मी ज्या पद्धतीने तिथे बोलले होते तसे मला बोलायला नको होते. माझा हेतू कधी कोणाचा अनादर करण्याचा किंवा कोणाच्या भावना दुखवण्याचा नव्हता. तरीही माझ्या हेतूपेक्षा माझ्या बोलण्याचा इतरांवर काय परिणाम झाला हे जास्त महत्वाचे आहे, याची मला जाणीव झाली आहे. तिने जरी माफी मागितली असली तरी या घटनेने वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेवर आणि मूल्यांवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. आपण ज्या डॉक्टरांना देवाचे रूप मानतो त्यांच्याकडून मृतदेहांचा असा अनादर होणे अत्यंत चिंताजनक आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता मानवी मूल्यांचा आणि मृतांच्या आदराचा पाठ शिकवणे किती गरजेचे आहे हेच या घटनेतून अधोरेखित होते. या संपूर्ण प्रकरणातून आपल्याला हाच धडा मिळतो की सोशल मीडियावरील काही मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी किंवा चार चौघात टाळ्या मिळवण्यासाठी आपल्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा बळी देणे कधीही योग्य नाही. शब्द हे दुधारी तलवारीसारखे असतात, ते विचारपूर्वकच वापरले पाहिजेत. विशेषतः जेव्हा तुम्ही एका जबाबदार पदावर असता तेव्हा तुमच्या प्रत्येक शब्दाला वजन असतं. मित्रांनो, या संपूर्ण वादावर आणि महिला डॉक्टरच्या विधानावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतंय? केवळ माफी मागितल्याने हा गुन्हा माफ होतो का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका संवेदनशील आणि महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद. हेलो एवरीवन, मेरा जो 3 महीने पहले मैंने शो किया था उसका एक पार्ट ऑफ द क्लिप वायरल हो रहा है अभी, जिसमें मैंने एक चीज़ बोली थी एंड आई जस्ट वांट टू कम हियर एंड से दैट आई एम वेरी सॉरी दैट थिंग हैपेंड एंड आई सेड द वेरी रॉन्ग थिंग. आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने ऐसे कभी इंटेंशनली नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी. इट्स वेरी बैड टू सी वट एवर नैरेटिव हैज़ बिन सेट एंड बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं एंड आई नो इट्स माई मिस्टेक एंड व्हेन आई वेंट ऑन अ शो, कॉमेडी शो, इट वॉज माई फर्स्ट स्टैंड अप कॉमेडी एवर. मैं इसके पहले कभी स्टैंड अप शो में नहीं गई थी एंड मुझे ये बिल्कुल आइडिया नहीं था कि 2 महीने पहले की क्लिप अभी आज उसमें से एक पार्ट लेके ऐसा कुछ बड़ा इशू हो जाएगा. I'm never gonna justify. I'm never gonna take the wrong side. Only thing is कि I wanted to come here and give a public apology that मेरे side से ऐसा कभी नहीं होगा वापस. I would make sure I would never get into any sort of actions or any sort of comments, public comments इसके बाद. Because social media एक बहुत बड़ा platform है and it's good that people are calling out for good cause and I just want to make sure कि I would never support all this thing, never. And just wanted to let you all know कि मैं बहुत naive थी यार. like मुझे ना समझ में नहीं आया था. मतलब मैं जब इनिशियली ये सब वो जो आप पूरा देखो, वो पूरा जो सेगमेंट है वीडियो का, उसमें मैंने एंड में गाना भी गाया था. a lot of things happened and उसमें से बस वो एक पार्ट I thought which as a particular responsible person I shouldn't have said and I regret that. तो मैं बस आके ये बोलना चाहती हूँ कि आई प्रॉमिस यू ऑल कि मेरे से इसके बाद ऐसे कभी पब्लिकली नो स्टेटमेंट गेट्स आउट लाइक दैट एंड आई मेक श्योर आई वुड नेवर कमेंट और एनीथिंग लाइक दैट. आई नेवर वांटेड यू ऑल टू सी मी लाइक दैट. सो या, इट वाज अ मिस्टेक एंड आई एम सो सॉरी अबाउट दैट. मैंने आपके अगर सेंटिमेंट्स हर्ट किए तो आई जस्ट वांट एवरीथिंग टू स्टॉप दिस ईयर. या, सो आई एम सॉरी.